विमल गंगाराम खंडागळे ही महिला ओतूर परिसरातून गेले 13 वर्षापासून गायब होती। तिच्या घरच्यांनी शोधाशोध करूनही महिलेचा काही शोध लागला नव्हता। ही महिला श्रद्धा फाउंडेशनचे NGO राकेश यांना गुजरातमध्ये आढळून आल्यानंतर त्यांनी कर्जत येथे त्यांच्या संस्थेत तिला दाखल केले। श्रद्धा फाउंडेशन ही संस्था वेणगाव तालुका कर्जत जिल्हा रायगड येथे असून या संस्थेचे संस्थापक डॉक्टर भरत वटवानी हे आहेत। संस्थेच्या ज्योती राऊत व ज्योत्स्ना निकंबे यांनी या महिलेला ओतूरमधून शांताराम वारे यांच्याबरोबर संपर्क करून महिलेचे भाऊ देवराम व किसन खंडागळे यांना बोलून त्यांच्या ताब्यात दिले। 13 वर्षानंतर बहीण भावाची भेट झाल्यामुळे सर्वजण आनंदात होते। यावेळी ज्योती राऊत हिने संस्थेबद्दल माहिती दिली। याच बातमीचा आढावा घेतला आहे I1 न्यूजचे प्रतिनिधी राजेंद्र खेत्री यांनी। तुम्हाला ज्यांनी तुमची बहीण मिळून दिली त्यांच्या संस्थेला तुम्ही काय सांगा? ती 13 वर्षापासून अशी काढून घेतली होती, पण श्रद्धा फाउंडेशन या संस्थेला गेले 2 वर्षापासून त्यांना ती मिळून आली। त्याच्यानंतर त्यांनी डॉक्टरांकडे ट्रीटमेंट सांगितली आणि त्याच्यानंतर या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते आले, ज्योती राऊत आणि ज्योत्स्ना निकंबे या महिलांनी या ठिकाणी आणून त्यांना शोधलेला आहे आणि त्यांच्याकडून घरच्यांचा पत्ता घेऊन तो ओतूरमध्ये आल्यानंतर तिने माझं नाव सांगितलं की शांताराम वारे ओळखीचे आहेत। त्याच्यानंतर मग मी त्यांच्या घरच्यांना संपर्क केला, त्यांच्या सांगण्यावर शोध केली। त्याच्यानंतर हे मुंजेवाडी वालदरा या ठिकाणचे रहिवासी असून त्यांचा शोध घेतला आणि त्यांच्या भावांना दोघांना पण या ठिकाणी बोलवलं, गंगाराम त्यांना बोलवलं आणि त्यांच्या नावावरती आम्ही त्यांना दिलं। तर मी श्रद्धा फाउंडेशन आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो आणि त्यांचे कार्यकर्ते या दोघी या ठिकाणी आल्या त्याबद्दल मी त्यांचे पुन्हा एकदा सर्वांतर्फे आभार मानतो। चांगलं काम केलं। या मुंजेवाडीची असणारी लेडीज या ठिकाणी आणून त्यांच्या भावाच्या स्वाधीन केली। आणि परिवारातली असणारी लेडीज 14-15 वर्षापूर्वी गायब झाली होती आणि त्यामुळं ते सर्व घरातली माणसं दुःखी होती, पण आज मात्र त्यांना चांगला आनंद झालेला आहे की आपली बहीण ही आपल्याला भेटलेली आहे। हे सर्व काम या वेणगावच्या असणारे फाउंडेशनने काम केलेलं आहे। आम्ही संशोधक आहोत श्रद्धा फाउंडेशनमध्ये। आमची संस्था आहे आम्हाला महिला संस्था आहे, महिलांसाठी काम करणारी। तिथून आम्हाला तिला चौकातील आम्ही आमच्या NGOमध्ये आणलो। आमच्या NGOमध्ये दुसऱ्या NGOमध्ये पेशंट असतात, सायकोटिक पेशंट असतात, अशा लोकांना आणून आमच्या NGOमध्ये त्यांना ॲड्रेस वगैरे विचारून आमची ते ट्रीटमेंट केली जाते। आमची डॉक्टरची टीम आहे, तर त्यांची ट्रीटमेंट करून आम्ही त्यांचा ॲड्रेस घेतो। ॲड्रेस घेतल्यानंतर आम्ही त्यांना घरापर्यंत त्यांना पोहोचतो करतो। तसं आम्हाला केसरीचा ओतूरचा ॲड्रेस सांगितला होता। इथं आल्यानंतर ओतूरला आलो आम्ही। ओतूरला आल्यानंतर तिला आठवत नव्हतं काही, पुढं वारे तुमचं नाव शांताराम वारे यांचं नाव सांगितलं तिने आम्हाला। त्यांच्या थ्रू आम्हाला त्यांच्या फॅमिलीचा पत्ता लागला आणि आता आम्ही तिला इथं सोडलं। तिथे आम्हाला 2 वर्ष सांगितलं होते, 2 वर्षापासून मी मिसिंग आहे घरातून, पण ॲक्च्युली तिच्या घराकडनं आम्हाला आता समजलं की 13 वर्षापासून मिसिंग आहे। आमची जी NGO आहे ती आमचे डॉक्टर आहेत, सायकोटिक डॉक्टर आहेत भरत वाटवानी। त्यांना रेमन मॅगसेसे पुरस्कार भेटलेला आहे याच वर्षी आणि ते ही संस्था चालवतात। त्यांच्या थ्रू त्यांची प्रायव्हेट संस्था आहे, त्यांचं ऑफिस आहे आणि आमचं मेन आमचं कर्जतमध्ये ऑफिस आहे। कर्जतमध्ये श्रद्धा फाउंडेशन म्हणून आहे आणि आम्ही तिला सोडले। याच्या अगोदर आम्ही 3 लेडीजला घेऊन आलो, त्याच्यासोबत अतिजवळ होता नगरच्या होत्या। नगरला एकीला सोडलं काल सकाळी। तिने आम्हाला तिथे पुण्याला बोरगाव रोड साईडला भेटली होती। तिला आम्ही रोडवरनं उचललं होतं आणि तिला आता सोडलंय, कालच सोडलं तिला। आणि त्याच्यानंतर संतोष म्हणून तिच्यासोबत ती आली होती JNB मधूनच, JNB महिला प्लस संस्था आहे गुजरातमध्ये।
त्या संस्थेसोबत आम्ही आपल्या मुलीला हे काल आम्ही अहमदनगरमध्ये चिलकरवाडीला इथे सोडलं.